ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 44 छातीच्या कटोरी ब्लाऊजची जी कटिंग आहे ती एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने बॅक पार्ट, फ्रंट पार्ट हा जो आहे तो कटोरीचा पार्ट्स आहे जो आपण वाढवलेला आहे आणि ही आहे आपली तयार योकपट्टी। चला तर पाहूया आपण कशा पद्धतीने कटिंग करायची आहे। हे पहा, आता इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। पेपरवरती ब्लाऊजची जी तयार उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे 14.5 इंच, प्लस आपण 1 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे 15.5 इंचावरती व्यवस्थित दोन बाजूला असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। ह्याचं शोल्डर जे आहे ते पहा आपण घेणार आहोत 6 इंचावरती, कारण थोडासा आता हा हेवी साईजचा झालेला आहे, त्यामुळे आपण इथे 6 इंचावरती जे आहे ते आपण शोल्डर घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने मुंडा जो आहे तोही आपल्याला 6 इंचावरती घ्यायचा आहे। एवढा बस आहे आपल्याला, कारण ही 44 छाती आहे। इथे जसं पहा, आता मुंड्याचा जो आहे तो तुम्हाला थोडासा म्हणजे डाऊट येऊ शकतो, परंतु 6 इंच जरी मुंडा घेतला आपण तरीही आपली चेस्टची साईज जी आहे ती वाढत असते, त्यामुळे पुढे जो आहे तो मुंड्याचा शेपही वाढणार आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही आहे। अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची आहे। 44चा चौथा भाग झाला। पहा, इकडे 11 इंच प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 12.5 इंचावरती बरोबर दोन्ही साईडला 12.5 इंच एवढं अंतर देऊन घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पहा, आता मुंडा खोली जी आहे ती आपण घेतलेली आहे 1.5 इंचावरती। जर तुमचं पहा ब्लाऊजचा गळा खूपच डीप असेल, 3 इंचापेक्षाही छोटी पट्टी जर असेल तर त्यावेळेस तुम्ही 1.25 इंच घ्यायचं आहे, आणि जर 10 इंचापर्यंत असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच बरोबर जे आहे ती मुंडा खोली देऊन घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, आता आपल्याला शोल्डर जे आहे ते या साईजसाठी घ्यायचं आहे 2.5 इंचावरती। 2.25 इंच आपण आतापर्यंत घेत होतो, परंतु ही साईज थोडी हेवी आहे, त्यामुळे इथे जे आहे ते 2.5 इंचावरती देऊन घ्यायचं आहे। गळ्याची तयार उंची जी आहे ती आपण 10 इंचावरती मार्किंग केलेली आहे। जस्ट फक्त हे पेपर कटिंग आहे, तुम्ही ब्लाऊजवरती तुमच्या मेजरमेंटनुसार घ्यायचं आहे। आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 3 इंचावरती घेतलेली आहे खालच्या बाजूने। दोन्ही पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि त्यानंतर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा इथे गोल गळ्याचा जो आहे तो आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। सविस्तरपणे पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला जे आहे ती कटिंग दाखवलेली आहे। आता इथे जे आहे ते टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला 4.5 इंचावरती घ्यायचा आहे। टक्सची उंची जी आहे तीही 4.5 इंचावरती घ्यायची आहे, कारण आता ह्याची हाईटही थोडी वाढलेली आहे आणि साईजही वाढलेली आहे, त्यामुळे अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा करायचं आहे। त्यानंतर पहा, अर्धा इंच दोन्ही बाजूने अंतर कव्हर करत अशा पद्धतीने टक्स पॉईंट जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। अर्धा इंच टक्स पॉईंट देऊन घेतल्यानंतर पहा, आता इकडे आपल्याला फिटिंगच्या साईडला अर्धा इंच जे आहे ते वरच्या बाजूने यायचं आहे, आणि असं तिरकस टक्स पॉईंटपर्यंत आपल्याला अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। त्यानंतर पहा, आता इकडे आपल्याला जे आहे ते शोल्डर, पहा इकडे शोल्डरच्या बाजूने अर्धा इंच जे आहे ते शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे, की गळा कितीही डीप असला तरी त्यावेळेस आपला गळा जो आहे तो शोल्डर उतरणार नाही, त्यामुळे अर्धा इंच हे आहे ती गळ्याची जी आहे ते आपल्याला उतार देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूला। हे पहा, अशा पद्धतीने आपली ड्राफ्टिंग झाली। आता बॅक पार्ट आपण कट करून साईडला घेतलेला आहे। आता इथे पहा, मी तुम्हाला हे जे फिटिंगच्या साईडला अर्धा इंच जे क्रॉसमध्ये घ्यायला सांगितलं होतं ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला बॅकचा टक्सही देऊन दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्सही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नवीन शिकत असाल तर खास करून तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा हा ठरणार आहे। पहा, अशा पद्धतीने पहा, इथे आपण हा जो टक्स आहे तो देऊन घेतल्यानंतर पहा, बरोबर सरळ रेषेमध्ये जे आहे ते आपला पार्ट जो आहे बॅकचा कमरेच्या बाजूचा तो एकदम परफेक्ट झालेला आहे। आता इकडे तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे। पहा, मागील भाग व्यवस्थित असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। ह्याची उंची किती घेतलेली आहे आपण 14.5 इंच प्लस 1 इंच बरोबर 15.5 इंचावरती असं बरोबर व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे। किती साईज आहे आपली 44, इथे बरोबर 44 असं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, आणि ह्याच पेपरवरती वापरून तुम्ही हव्या त्या पद्धतीचा जो आहे तो ब्लाऊज कटिंग करू शकता। पहा, ह्या पेपर पॅटर्न जे आहेत आपले ते सांभाळून ठेवायचे आहेत। आता फ्रंट साईडसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहा इकडे 1 इंच जे आहे ते उंचीमध्ये एक्स्ट्रा देऊन घ्यायचं आहे। प्रत्येक कटिंगमध्ये 1 इंच एक्स्ट्रा द्यायचं आहे। साईज कुठली असू द्या, उंची जी आहे ती आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची असते, कारण ज्यावेळेस आपण योकपट्टी जोडतो त्यावेळेस योकपट्टीच्या खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्यासाठी आपल्याला 1 इंच जे आहे ते एक्स्ट्रा हवं असतं। त्यानंतर बॅक पार्ट जसं आहे सेम तसंच ठेवून घ्यायचं आहे, ॲज इट इज आहे तसंच आपल्याला ड्रॉई करून घ्यायचं आहे।
मी इथे शोल्डरचा उतार दिलेला आहे, परंतु तो कट केलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने पहा, तुम्हाला जसं ज्या पद्धतीने कटिंग करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न जे आहे ते कट करून ठेवू शकता. इथे तुम्ही शोल्डर उतार पहिलेही देऊ शकता किंवा एखाद्या कस्टमरचं नाही उतरत असेल तर त्यावेळेस गळा नाही उतरला तर देण्याची गरज पडत नाही. परंतु मार्किंग करून दोन्ही पार्ट्सवरती ठेवून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस कटिंग कराल त्यावेळेस आठवण राहणार आहे. हे पहा, व्यवस्थित परत आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. मागे पुढे व्हायला नको म्हणून 6-6 इंचावरती पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर शोल्डर 6 इंच, मुंडा जो आहे तोही आपण 6 इंचावरती व्यवस्थित असं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर पहा, आता समोरची जी आहे ते पॉईंट जो आपल्याला जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. आणि इथे जे आहे ते समोरच्या भागासाठी मुंडा खोली जी आहे आपल्याला अर्धा इंच आतल्या बाजूला देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने असा आकार देऊ शकता. पहा किती एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. त्यानंतर फ्रंटची जी आहे ती गळा रुंदी ही आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायची आहे. आणि गळ्याची उंची जी आहे ती 6.5 इंचावरती देऊन घ्यायची आहे, कारण थोडी हेवी साईज आहे. खालच्या बाजूने गळा जो आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा रुंद करायचा आहे आपल्याला, 3 इंचावरती घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. हे पहा, अशा पद्धतीने जी आहे ती ड्राफ्टिंग झालेली आहे. आता ह्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या गळ्याचा जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये गोलच गळा असतो. पहा, अशा पद्धतीने गोल गळ्याचा जो आहे तो आपण शेप देऊन घेतलेला आहे. ही पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर 5.5 इंचावरती बरोबर इथे आपण मार्किंग केलं किंवा खालच्या बाजूने 1 इंचावरती केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर योकपट्टी जी आहे ती आपल्याला 3.5 इंचाची घ्यायची आहे. दोन्ही बाजूने 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तयार जी आहे ती 2.5 इंचाची होणार आहे, कारण अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने 3.5 इंच बरोबर मार्किंग करून व्यवस्थित असं आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. खास नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप टिप्स अँड ट्रिक्ससहित मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. त्यानंतर पहा, या बाजूने आपल्याला योकपट्टीच्या 1 इंच जे आहे ते वरच्या बाजूने यायचं आहे. आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला इकडे अशा पद्धतीने पहा योकपट्टीचा जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे. किती सुंदर असा आपला योकपट्टीचा आकार आलेला आहे पहा. त्यानंतर पहा, आता इकडे जे आहे ते आपल्याला कटोरीचा जो पॉईंट आहे तो 6.5 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडने 6.5 इंचावरती व्यवस्थित मार्क करायचं आणि 3 इंच जे आहे ते सरळ रेषेमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने कटिंग जर केली तुम्ही तर कटोरी एकदम परफेक्ट बसते पहा. त्यानंतर फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पहा इकडे आकार देऊन घ्यायचा आहे. पहिले डॉट डॉट देऊन घ्यायचं, त्यानंतर चेक करायचं आहे आपल्याला मुंड्याच्या बाजूने किती आकार आलेला आहे. व्यवस्थित असं टेपच्या सहाय्याने पहा मोजून घ्या तुम्ही. इथे पहा 2.5 इंचावरती जे आहे ते बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित असं डार्क करून घ्यायचं. आता 2.5 इंच आलेलं आहे, बरोबर डार्क करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे पहा. त्यानंतर पहा, आता आपण जे फिटिंगच्या साईडला बॅक साईडला जसा अर्धा इंचाचा जो आहे तो वरच्या बाजूला असा क्रॉसमध्ये जोडून घेतलं होतं, सेम त्याच पद्धतीने फ्रंट बाजूनेही करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही जे आहे साईज त्या एक सेम होणार आहेत. फक्त माप जे ज्यावेळेस घेतो त्यावेळेस मागे पुढे करू नका, त्याने प्रॉब्लेम येऊ शकतो पहा. बाकी काही अडचण येणार नाही आहे. व्यवस्थित मार्किंग करायचं. आता इकडे पहा अर्धा इंच गेलं, इकडे अर्धा इंच गेलं, बरोबर तयार जे आहे ते आपलं 2.5 इंचावरती योकपट्टी जी आहे ती दोन्ही बाजूने तयार होऊन जाणार आहे. आता इकडेही आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचा उतार जो आहे ते अर्धा इंचावरती जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. इथे पहा मी व्यवस्थित असं अर्धा इंचावरती शोल्डरचा उतार देऊन घेतलेला आहे. हे मी कट करत नाही आहे, परंतु मी हे मार्किंग करून ठेवते आहे आठवण राहण्यासाठी. तुम्ही हवं तर कट करून ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने पहा आपल्याला हे पार्ट्स जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे सविस्तरपणे अशी ड्राफ्टिंग करून घ्या. काही जर अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा. मी तुम्हाला 100% तुम्हाला ज्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येतो त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल मैत्रिणींनो. काही अडचण असेल तर नक्की कमेंट करायची आहे. कटिंग स्टिचिंगविषयी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही छोटी कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्याविषयी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देईल. त्यानंतर पाहता इकडे आपल्याला जी योकपट्टी आहे ती आता कट करून घ्यायची आहे. जशी आपण ड्राफ्टिंग केली होती सेम त्याच पद्धतीची कटिंग करून घ्यायची आहे. इथे पाहता आपण जे क्रॉसमध्ये घेतलं होतं अर्धा इंच फिटिंगच्या साईडला, तो मधला पार्ट जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यानंतर जो आहे तो नेक आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बॅक पार्टचा नेक मी कट केलेला नाही आहे, कारण तिथे तुम्ही हवे त्या पद्धतीचा शेप देऊ शकता. आणि कसं ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती नवीन आहात, ब्लाऊजवरती ठेवून ज्यावेळेस कट करणार त्यावेळेस ब्लाऊज पीस आणि पेपर पॅटर्नमध्ये थोडंसं अंतर येऊ नये असं मला वाटते. त्यामुळे मी त्याचा नेक कट केलेला नाही आहे तसंच ठेवायचा. व्यवस्थित असा चॉकच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचा आणि सेम आहे तसाच कटिंग करून घ्यायचा.
हे पहा अशा पद्धतीने जी आहे ती आपली ही कटिंग झालेली आहे। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, जी पास आपली कटोरी आहे ती फक्त आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची आहे। बाकी योगपट्टी जी आहे ती आहे तशीच ठेवायची आहे आणि कटोरीच्या बाजूचा जो पार्ट आहे तोही आहे तसंच ठेवायचा आहे। फक्त याच्यावरती नंबर लिहून ठेवायला विसरायचं नाही आहे, उंची लिहून ठेवायला विसरायचं नाही आहे। आता आपण बॅक पार्टचं लिहिलं होतं सेम त्याच पद्धतीने पुढील भागाचे लिहून घ्यायचे। पुढील भाग 15 इंच 0.5 करायचं आहे, म्हणजे 15.5 बरोबर झाली 16.5 इंच 44 चेस्ट साईज। अशा पद्धतीने व्यवस्थित असं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून परत अडचण यायला नको। आता ही पहा एकदम कटोरी वाढवण्याची सोपी पद्धत आहे। पहा ही ट्रिक मला जी आहे ती खूप सोपी वाटते। आधी मी तुम्हाला पेपर पॅटर्नवरती कटिंग करून दाखवलेली आहे सर्व साईजची, त्यामध्ये तुम्हाला जी व्यवस्थित वाटते तीच तुम्ही मेथड वापरायची आहे। 2 मेथडने मी तुम्हाला शिकवलेलं आहे। पहा मला ही जरा योग्य वाटते आणि सोपी वाटते, त्यामुळे पहा मी अशा पद्धतीने आता कटिंग करायला शिकवत आहे। पहा अशा पद्धतीने ठेवून आपण जसं आहे तसा कटोरीचा पार्ट आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सर्वप्रथम मोजून घ्यायचं 6.5 आहे का, थोडंसं इकडे पहा मार्किंग करताना एक्स्ट्रा झालेलं आहे तर ते आपल्याला बरोबर 6.5 करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती मोठी व्हायला नको। त्यामुळे पहा आता बरोबर परफेक्ट 6.5 झालेली आहे। त्याचा जो मिडल येणार आहे तो 3.25 इंचावरती येणार आहे। त्यानंतर पहा आता या बाजूने आपल्याला क्रॉसमध्ये थोडंसं असं 1.5 इंच जे आहे ते वाढवून घ्यायचं आहे सरळ रेषेमध्ये। इथे किती आहे उंची तयार आपली 5.5 इंचावरती, सेम त्याच पद्धतीने याही बाजूला बरोबर 5.5 इंचच पॉईंट यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। इकडेही पहा आपल्याला 1.5 इंच जी आहे ती कटोरी वाढवून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडने 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचं। दोन्ही पॉईंट जे आहेत ते असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिथे आपण 3.25 इंचाचा टक्स दिला होता तिथेही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मेजर करून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही साईडने सेम अंतर यायला हवं। 5.25 इंच इकडनं आलं, 5.25 इंच जे आहे ते याही बाजूने यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडासा वेळ लागेल मैत्रिणींनो, परंतु खूप डिटेलमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्व ट्रिक समजून घ्यायच्या आहेत। आता इथे जे आहे ते 1/2 इंच जे आहे वरच्या बाजूने मी वाढवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं इथे गोलगळ्याचा जो आहे तो शेप देऊन घेतलेला आहे। पहा अशा पद्धतीने गोलगळ्याचा शेप देऊन घेतला, 1/2 इंच वरच्या बाजूने वाढवलं। आता खालचा जो पॉईंट आहे बरोबर तिथे सेंटरला आपल्याला कटोरीचा जो आपण आधी कट केलेला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने 1/2 इंचाच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पहा अशा पद्धतीने आहे तसंच सेम आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती मागे पुढे व्हायला नको आणि त्याचा शेपही एकदम सुंदर यायला पाहिजे। पुढेही मी थोडी छोटी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो। 44 साईज जे आहे ते आपण इकडे लिहून घेतलेलं आहे। त्यानंतर 1.5 इंच पहा या बाजूने मार्क करायचं, 1.5 इंच जे आहे ते या बाजूने मार्क करून घ्यायचं आहे। 28 ते 48 छातीच्या मापाच्या ब्लाऊजपर्यंत मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आहे। आता फक्त आपले 2 कटिंग राहिलेले आहेत, त्यानंतर पहा आपले जे आहे ते 28 ते 48 पर्यंतची सिरीज जी आहे ती पूर्ण कंप्लीट होणार आहे। नक्की पहा, तुम्हाला जर दुसऱ्याही साईजचं हवं असेल कटिंग तर तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता। पहा त्याचे व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जसं आपण ड्रॉ केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली कटोरी जी आहे ती कटिंग झालेली आहे। पहा दिसतानाच किती सुंदर दिसते, एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे ही। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं। यानंतर एक छोटीशी ट्रिक आहे तीही पाहायला विसरू नका। हे पहा अशा पद्धतीने आपण कटिंग केली। आता बरोबर आपल्याला सेंटर टू सेंटर जे आहे ते मॅच करून बघायचं आहे। बरोबर आपलं दोन्ही साईडने अंतर जे आहे ते सेम आलेलं आहे का, बरोबर परफेक्ट आलेलं आहे। जिथे टक्स पॉईंट दिलेला आहे तिथे असं पहा मी असं दुमडवून घेतलं आहे आणि हे पहा किती सुंदर अशी आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे। फक्त मार्किंग चेक करत राहायचं, बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आता कटोरीचं साईड पार्ट ठेवून दाखवते मी तुम्हाला इथे काय चेंज करायचं आहे। हे पहा गळ्याच्या बाजूने बरोबर व्यवस्थित आहे तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि कटोरी जी आहे ती आपल्याला यापेक्षा फक्त 1/2 इंच जी आहे ती एक्स्ट्रा हवी आहे। ही पहा मी कशा पद्धतीने मोजते ते तुम्ही चेक करून घ्यायचं, जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ती थोडीही एक्स्ट्रा व्हायला नको। इथे फक्त आपल्याला जी आहे ती 1/2 इंच एक्स्ट्रा हवी आहे, तर थोडीशी जी आहे ती आपली 1/2 इंच एक्स्ट्रा आलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने तिरकसमध्ये कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परफेक्ट जर तुम्ही कटिंग केली तर ज्यावेळेस स्टिचिंग कराल त्यावेळेस कुठेही कोणताही पार्ट तुम्हाला कमी जास्त होणार नाही आहे। पहा अशा पद्धतीने आपण ही क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे। किती सुंदर अशी आपली कटोरी आहे ती तयार झालेली आहे। पहा
या पद्धतीने नक्की कटिंग स्टिचिंग करून पहा आणि जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं, छान जर ब्लाऊज आला तर नक्की आपल्या ताईला कमेंट करून सांगायला विसरू नका। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते आपलं कटिंग झालेलं आहे। दोन्ही पार्ट्स आता हे कुठलेही पार्ट्स तुम्हाला वाढवायचे नाही आहेत, जसे आहेत सेम तसेच ठेवून घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज आपला जो आहे तो कटिंग करायचा आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।